मागच्या मॅच मध्ये कुठेतरी. त्याचबरोबर सस्मित एंटरप्राइजेसचे सर्व आदरणीय सस्मित राऊत सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सरांना विनंती करतो की आपण मंचावरती येऊन आस्थानस्थ व्हायचं आहे. पहिलाच बॉल नो टाकला ज्याच्यावरती आता फ्री हिट बघायला मिळू शकेल. डावखुरा शैलीचा गोलंदाज समोर असेल आता किशोरला चांगली लई मिळाली. यावेळेला हवाई यात्रेवरती बॉल हवेमध्ये बॉल आहे. इथे स्वतः मात्र फॉलो थ्रू मध्ये गेलेले आहेत मनोज मोहिते, परंतु या ठिकाणी फ्री हिटचा बॉल आहे. इथे फलंदाज बाद होणार नाहीये. मोठं नुकसान तर अजिबात झालेलं नाही. एक रन्स मात्र या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आता ऍड केली जाईल. स्कोर बोर्ड जाऊन आता पुढे पोहोचलेला आहे 3 या आकड्यावरती. ऋषी बारे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर थोडेसे शांत दिसत आहेत. हा पुढचा बॉल टाकला जाईल, परंतु इथे मोठं संकट असू शकतं का. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स मिळणार आहेत. वाईट बॉल असू शकेल कारण ऋषी पासून थोडस लांब चेंडू ठेवण्याचं काम करतायत मनोज मोहिते, कारण कुठेतरी सेट होऊन देत नाहीयेत ते. आणि जर का एकदा ऋषी सेट झाले तर कदाचित मग गोलंदाजांना थोडंसं कठीण जातं की चेंडू टाकायचं तर टाकायचं कुठे. परंतु हा चांगला बॉल टाकलाय, ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक असू शकतील वाडिंग लॉंग ऑनला जाऊन ते पोहोचलेत, परंतु एक रन मात्र मिळणार आहे. तेवढं तर शक्य राहिलेलं नाहीये. इथून जिंकणारा संघ फायनल साठी क्वालिफाय केला जाईल आणि सरळ फायनल दापोली फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये खेळली जाईल. पहिल्या 2 मॅची ज्यावेळेला दापोली फायटर्सचे संघ अगदी लीग स्टेज मधले ते पराजित झाले, त्याच्यानंतरचा जो कमबॅक होता ना, अगदी काबिल तारीफ. चांगली कॅप्टन्सी आपल्याला बघायला मिळाली होती. यावेळेला समोर क्षेत्ररक्षक असू शकतील आणि ते फलंदाज मात्र बाद होणार आहेत. किशोर गुंडेकर हे मात्र आता मैदानाच्या बाहेर जाणार आहेत. हा सामना संतोष एजन्सीच्या विरोधामध्ये चालू आहे. एका बाजूला सुपर किंग्स दापोली, या 2 संघांमध्ये बिग बॅटल. आणि ही जोडी मात्र आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. अश्वय बरमारे आणि ऋषी बारेच्या जोडीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली आहे. पुढचा बॉल असतील मनोज मोहिते सक्सेसफुली गोलंदाजी करतात. मागचा बॉल विकेट होता. किशोर गुंडेकर यांना बाहेर पाठवलं होतं आणि आता एक नवीन फलंदाजचा पहिलाच बॉलला केवळ सिंगल असेल. स्कोरबोर्ड मात्र जाऊन पोहोचलेला आहे 6 या आकड्यावरती. 6 रन झालेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल या पहिल्या ओव्हरमधील. शेवटच्या बॉलवरती एक मॅक्झिमम बघायला मिळू शकतो का, मॅसिव्ह येणार का, परंतु चेंडू मात्र फाईनला ट्रॅव्हल झालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जातील. 1 रन मात्र घेतलाय. दुसऱ्या धावेचा अजिबात प्रयत्न होत नाहीये. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. लॉस ऑफ 1 विकेट 7 रन्स. सुपर किंग्स दापोली.
पहिल्या ओव्हरमध्ये केवळ आणि केवळ फक्त 7च रन्स आलेत. सो दुसरं षटक असेल आता गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य पुसाळकर यांना गोलंदाजीसाठी आता 5 रन केले. दुसऱ्या षटकामध्ये मला थोडंसं खामोश आहे. सुपर किंग्स दापोली या टीमचे असो फलंदाज आहे ऋषी. फुलटॉस बॉल हवेमध्ये बॉल आहे आणि इथे मात्र काय घडलंय, कॅच देखील सुटले आणि सरळ 4 रन्स देखील मिळत आहेत. चौकार आलाय. संधीचं सोनं आता करताना बघायला मिळू शकतो का? ही कॅच नव्हती, मी तर म्हणतोय की मॅच होती. आणि नक्कीच हातामध्ये चेंडू पडला, त्याच्यानंतर रनिंग मध्ये कॅच तिथून निसटून गेली आणि सरळ मात्र 4 रन्स देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. मालवणीमध्ये नक्कीच म्हणतात बैल गेलो तर गेलो, 9 हाताचं कासरू पण घेऊन गेलो. तशाच प्रकारचं या ठिकाणी दृश्य दिसलं. म्हणजे कॅच देखील सुटले आणि 4 रन्स देखील गेले. 11 रन्स स्कोर कार्ड वरती. आता जीवनदान मिळालेलं आहे. या जीवनदानाचा चांगलाच फायदा मात्र आता उचलू शकतील का? पुढचा बॉल थोडस या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर, बॉल उजव्या एसटीच्या बाहेर बॉल टाकला गेला. केवळ आणि केवळ 1 रन्स. अजिंक्य नक्कीच नाराजगी व्यक्त करू शकेल आपल्या जे फिल्डर्स आहेत त्यांच्यावरती. एक संधी निर्माण करून दिली होती त्यांनी आणि यावेळेला लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या पलीकडे सरळ 6 षटकार. आता शुएब बरमारे आक्रमण स्कोरबोर्ड मात्र आता अगदी नक्कीच पुढे सरकणार आहे. 32 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलेला आहे. ऋषी बारे आता आक्रमक दिसत आहेत. पुन्हा एकदा यावेळेला त्याच दिशेने आता मात्र अक्षय असतील. आता चूक करणार नाहीयेत. आता त्यांनीच कॅच पकडलेली आहे. ऋषी बारे यांना पाठवलेला आहे बाहेर. मनोज मोहिते यांची गोलंदाजी. अक्षय पवार आता राहत की साज घेतील. त्यांना माहिती कॅच सोडली होती आपण, आता परत त्यांनीच पकडली ती कॅच. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. आता त्यांच्या मागे आता जे कीपर आहेत मागे गेलेत, परंतु या ठिकाणी बघा 2 रन्स वेगाने कंप्लीट करतील. प्रयत्न तिसऱ्या धावेचा हा अननसा मामला आणि इथे अंततः काय घडलेला आहे आणि तिथे अंपायरचा साफ नकार आहे. जी अपील होती ती फेटाळून लावली आहे त्यांनी. बघता बघता 3 रन्स देखील ते कंप्लीट करतायत आणि संघाचं स्कोर कार्ड आता 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 35 रन स्कोरबोर्ड वरती असतील. एक चांगलं टोटल सेट करायचं असेल तर इथे पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जर पार्टनरशिप तुम्ही बिल्ड केलं तरच तुम्ही एक चांगल्या टोटल पर्यंत पोहोचू शकता. कारण तिसरं षटक हे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगला स्कोर देखील आहे. शुएब बरमारे आता किल्ला लढवताना दिसतील. अवे फ्रॉम द बॉडी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असेल. शरीरापासून थोडासा दूरचा बॉल होता
आणि ऑप्शनच्या बाहेरून तुम्ही लेग साईड रिझनमध्ये चेंडूला घसीटताय तेवढं शक्य नाहीये, कारण चेंडू पडल्यानंतर सरळ बाहेरच्या बाजूला ट्रॅव्हल झाला आणि तिथे मात्र बिंदी बॉल बघायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हरमधील 35 रन स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. वाईड यॉर्कर बॉल होता, चेंडूला सन्मान दिला. आता स्ट्राईक मात्र शोएब बर्मर यांच्याकडे राहील आणि षटक क्रमांक 3चा खेळ संपेल. लॉस ऑफ 2 विकेट्स 36-2 सुपर किंग्स दापोली. सलग जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्या, कारण फायनलची मॅच होणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे आपण निसर्ग जर पाहताय, एकंदरीत जर क्लायमेटचा विचार करायला गेला तर पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आणि आज देखील आपण पाहायला गेलं तर काळोखण्याची लवकर शक्यता आहे. त्यामुळे जे दोन्ही टीम असतील आपण लवकरात लवकर मॅच फिनिश कशी होईल याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन करूयात. ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा रन्स मात्र मिळून जाईल. उजव्या एस्टेच्या बाहेरचा बॉल होता तो. स्कोर कार्ड 37 झालेले आहेत. आणि आता मात्र या ठिकाणी पावसाचं आगमन देखील झालेलं आहे, कारण पावसाळी स्पर्धा आहे. आपण पाहायला गेलं तर दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 आणि फायनलच्या मॅचला जर का पाऊस नसेल मग मान्सून ही ट्रॉफी आपण बघतोय, म्हणजे पाऊस खूप गरजेचा आहे. ऑफस्टंपच्या खूप बाहेर पुन्हा एकदा लगातार दुसरा चेंडू वाईट बॉल टाकलाय. अनुशासित गोलंदाजी करावी लागेल, कारण गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे. थोडी आता चर्चा देखील जे अक्षय असते थोडीशी हसत हसत करतायत. सो आय थिंक गेम प्लॅन नुसार इथं गोलंदाजी केली जाते का, परंतु गेम प्लॅन मध्ये वाईट बॉल नसावेत जे कदाचित आपल्याला प्रतिस्पर्धी संघाला मदत करू शकतील रन्स वाढवण्यासाठी. धावसंख्या 38 ला जाऊन पोहोचले. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. राऊंड द विकेट पुढचा बॉल असेल. यावेळेला चांगलाच हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक असू शकतील आणि आदिल यांच्या माध्यमातून कोणतीच चूक नाहीये. आणि इथे मात्र एक मोठी विकेट म्हणजे शोएब बर्मारे यांना देखील बाहेर जावं लागणार आहे. नवीन बॅटर्सला आता बॅटिंगसाठी पाठवलंय. युसुफ फकी हे आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. समोर गोलंदाजी मार्कवरती अमेय यांनी देखील सुरुवातीचे 2 बॉल वाईट टाकले. त्याच्यानंतर एक फसवा बॉल जिथे फलंदाजांना आता बाहेर पाठवण्याचं काम नक्कीच केलेलं आहे. चला फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या दोन्ही टीमनी. राऊंड द विकेट बॉल असेल या ठिकाणी. ऑफ स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर, पुन्हा एक्स्ट्रा रन्स. आणि ज्यावेळेला गोलंदाज राऊंड द विकेट बॉलिंग करतोय तर ऑफ स्टंपच्या एवढा बाहेर बॉल अँगल नुसार आपण बघतोय.
असं वाटतं कुठेतरी ज्यावेळेला राऊंड द विकेट राईट हँडेड बॉलर गोलंदाजी करतो कुठेतरी आपण पाहायला गेलं तर 5व्या त्या 6व्या स्टंपावरती गोलंदाजी अपेक्षित असते, परंतु हा जो चेंडू आहे खूप बाहेर चाललाय. खूप मोठा वाईड बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि साधारणतः आपण जर पाहायला गेलं तर इथे आउट करण्याचा प्रयत्न अजिबात होत नाहीये. इथे समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळले गेले क्षेत्ररक्षक असू शकतील, भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले. फक्त आणि फक्त याही बॉलवरती एक सिंगल मिळणार आहे, म्हणजे मोठं नुकसान नसेल. एक्स्ट्राज दिले होते या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 व्हाईट बॉल देखील आलेले आहेत, एक विकेट देखील महत्वाची आपण पाहिली. चला लगेच ऑफिशियल आपण मॅचला सुरुवात करूयात. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. वेळ खूप कमी आहे, अजून फायनलची मॅच देखील होणं बाकी आहे. बघा ही मान्सून ट्रॉफी आपण म्हणजे तुमच्या अगदी जे पॉकेट असेल त्याच्यामध्ये तुमचे ग्लोव्ज हे गरजेचे असतात, त्यामुळे फार वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. आज 40 रन झालेला आहे स्कोरबोर्ड वरती. सुपर किंग्स दापोली हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 40 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 3 फलंदाज देखील बाद झालेले आहेत, युसुफ आणि त्याचबरोबर आता जो फलंदाज आहे तो म्हणजे कैफ. या ठिकाणी पुन्हा एकदा भन्नाट वेग आहे, मारिश लॉंग ऑनला, परंतु इथे 4 रन्स मिळतील. चांगला स्ट्रोक होता अलॉंग द कार्पेट चौकार. डाऊन द विकेट या ठिकाणी पुढचा बॉल असेल. हा चांगला बॉल आहे, अगदी सुरेख गोलंदाजी आहे. फलंदाजाला थांबवलंय आणि नक्कीच आता जी विकेट आहे ती आता थोडीशी ओलसर आहे आणि त्याचमुळे आता फलंदाजांना देखील थोडंसं खेळणं मात्र थोडं कठीण जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतरला ज्यावेळेला संतोष एजन्सीचा संघ बॅटिंग करण्यासाठी येईल त्यांची देखील परिस्थिती थोडीशी नाजूक बघायला मिळू शकते, कारण जर विकेट ओलसर राहिली आणि पाऊस मात्र पडत राहिला तर थोडं चेस करणं देखील कठीण होऊ शकतं. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हाईट बॉल असेल, अंपायरचा इशारा पुन्हा व्हाईट बॉल आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना ऑप्शनच्या खूप बाहेर बॉल टाकतायत. आतापर्यंत जर पाहायला गेले तर खूप सारे चेंडू टाकून झालेले आहेत. संघाचं स्कोर कार्ड 45 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 45 रन्स तरी 45 झालेले आहेत. 3 विकेट देखील गेलेत. 3.4 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय. कॅच पकडलेली आहे आणि इथे आयकॉन खेळाडू म्हणजे मिस्टर कै बुरंडकर बॅक टू द पवेलियन. चला बाहेर जातील.
धन्यवाद डीजे, थँक्यू. नवीन फलंदाज आता स्वतः योगेश आलेले आहेत बॅटिंगसाठी. वरुण राजाचा अगदी आगमन झालेलं आहे. 45 वरती चौथा मोठा धक्का बसला. 3.5 ओव्हर पर्यंतचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आता इथे शिल्लक असणार आहे. या चौथ्या षटकामधील अमेयचं षटक खूप काळ मैदानाच्या आतमध्ये चाललंय, संपण्याचं नाव घेत नाहीये. रन्स खूप कमी खर्च केलेत, 2 महत्वपूर्ण विकेट्स देखील घेतलेत, परंतु एक्स्ट्राच टाकलेत. शेवटचा बॉल आहे. याच्यानंतर मग दापोली फायटर्सचा संघ अगदी आतुरतेने वाट बघतोय की त्यांच्या समोर कोणता संघ खेळेल. ते तयार असतील. आता यावेळेचा जो आपण बघितला बॉल, 1 रन्स घेतला गेला प्रयत्न, दुसऱ्या धावेचा उडार का, आणि षटक क्रमांक 4चा खेळ संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 46-46 ला 4 सुपर किंग. थँक्यू व्हेरी मच. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक अक्षय निवाते यांच्या कडे आपण जर पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी आता कमान ते सांभाळत आहे. शेवटच्या षटकाची 46 ला 4 बाद झाले होते 4 ओव्हर नंतर. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर युसुफ आणि योगेश दांडेकर स्वतः असतील. शेवटच्या 6 बॉल मध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कितपत रन्स देखील या ठिकाणी आपण बघतो. हो चांगला बॉल आहे. 1 रन्स मात्र आता इथून मिळून जाणार आहे. आणि संघाचा स्कोर बोर्ड आता 47. आणि आता खरं आता वाटतंय की दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 आता त्याचं दृश्य वाटतंय की कदाचित या 3 दिवसांमध्ये आता या सायंकाळच्या सत्रामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आणि आता खऱ्या अर्थानं वाटते ही संपूर्ण स्पर्धा आता पावसाळी आहे. म्हणजे निसर्ग बघा देखील या ठिकाणी त्याला माहित आहे असं. ऑफिशियल रिटायर्ड न्यू बॅटर्सला आपण बघतो रिटायर्ड हर्ट. आपण योगेशांना बघितलं दुखापतग्रस्त देखील झाले होते, कारण पावसाचा जोर देखील वाढलेला आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजीचा देखील जोर चांगलाच वाढलाय. अक्षय निवातेनं पहिला बॉल अगदी दर्जेदार टाकला होता. इथे चांगला साबूक स्ट्रोक पडून तो जे आउटफील्ड आता आहे, जे ग्रास आहे, जे गवत आहे, त्या गवतामधून चेंडू आता पुढे जाणं शक्य नाही आहे. आणि ही परिस्थिती आता ही बॅटिंग करणाऱ्या टीमच्या, परंतु येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला सेकंड इनिंग खेळली जाईल संतोष एजन्सीच्या टीमला, तेव्हा देखील त्यांना देखील हा स्ट्रगल करावा लागणार आहे. या संकटाला सामोरं जावं लागेल, कारण पावसामधून बॅटिंग करणं खूप कठीण आहे. इथे मोठा प्रहार केला, क्षेत्ररक्षक असू शकतील. आणि यावेळेला काय घडतंय तर 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळतील. 52 रन स्कोर कार्डवरती आता लागलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. षटक क्रमांक जे 5व चालू आहे, ज्याच्यामध्ये 3 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. कैफ मालदार आपण बघतोय पालगड सारख्या गावातून बिलॉंग करणारा हा जो फलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी पुलकरच्या फाईनला चेंडू ट्रॅव्हल असतील, डीप फाईन लेग तैनात आहेत. 1 रन सर घेतलेले आहेत युसुफ फकियान आपण बघतोय, परंतु तिथे काय घडलंय तर धावचीची संधी होऊ शकली असती. 2 रन्स भन्नाट वेगानं मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत.
आणि स्कोअरबोर्ड आता 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील. ऑनलाईन रसिक मायबाप स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून जुळले गेलेले आहेत, तर सर्वांचं स्वागत देखील करूयात. आजच्या दिवसामध्ये स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून 2 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केले जातं. एक ठाण्यामध्ये देखील एक मोठी स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतोय. तर ही संपूर्ण अखिल चिपळूणकर सर यांची संपूर्ण जी कमिटी आहे ही संपूर्ण 55 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 56 धावांची आवश्यकता या ठिकाणी असू शकणार आहे. थँक्यू सनी. आता खरी मजा वाटते मान्सून प्रीमियर लीग चालू झाल्याची, कारण जे आपण आतुरतेने वाट बघतो मान्सूनची, तो मान्सून आता हा शेवटचा ग्रँड फिनालेला आलेला आहे. मान्सून प्रीम 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर किंग संघाने संतोष एजन्सी समोर. आणि पावसाने मात्र जोरात सुरुवात केली. आता नक्कीच मान्सून प्रीमियर लीग सर्वांना पाहायला मिळणार आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो हॅलो हॅलो. सामन्याला सुरुवात होते. पंच आणि 2 सलामीवीर मैदानात जाताना अक्षय आणि अजिंक्य संतोष एजन्सी संघाकडनं सलामीला आलेले हे 2 सलामीवीर. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करता आपल्या संघासाठी 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर किंग संघाने. या मान्सून प्रीमियर लीग मध्ये ही चालू असलेली सेकंड क्वालिफायर आपण सर्वजण बघतोय. समोर गोलंदाज असणार आहे तो गोलंदाज कैफ. बघूया कैफ कशा प्रकारे गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार आणि आयकॉन खेळाडू आहे सुपर किंग संघाचा. बॅटमधून त्यांनी काही चमत्कार केला नाही, परंतु नक्कीच त्याला बॉलिंगमध्ये काहीतरी चमत्कार करावा लागेल तरच हा सुपर किंग संघ हा अंतिम फेरीमध्ये जाऊ शकतो. परंतु समोरही तेवढा संघ असताना संतोष संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय निवाते याला मान्सूनमध्ये चांगलाच अनुभव आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू कायसा दिशाने टाकला चेंडू स्वर चेंडू ने सुरुवात करतोय तो हा कैफ.
पहिला चेंडू सोडत आहे कैफ याने 51 धाव मिळते ती संतोष संघाला. धावसंख्येची सुरुवात करतोय. पुढे चेंडू टाकण्यास तयार होतो कैफ. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो अक्षय लाभो. अक्षय खेळण्यास तयार झालाय. आता मला समोर आला चेंडू क्लासच्या स्वरूपात मारला चेंडू. फाईनला चेंडू जातोय शेतकच्या बॉलवरती जोरात येतोय. एक धाव तर 2 धाव पूर्ण होत आहेत. काहीसं पावसामुळे त्याला चेंडू व्यवस्थित पकडता आला नाही. त्याचा फायदा मिळतोय तो या 2 सलामीरांना आणि धावसंख्या 2 निवाडते. धावसंख्या होते ती 3. क्षेत्रक्षण मात्र सुंदर केलं होतं त्या क्षेत्रक्षकाने. फायनलच्या दिशेला असलेला हा सुपर किंग संघाचा क्षेत्ररक्षक. मान्सून मध्ये जोरात पडतोय. पावसाचं आगमन जोरात होते. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग तयार असणार आहे तो कैफ. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार तो अक्षयला. अक्षय खेळण्यास तयार होतोय. आता मात्र निधा जिंकून टाकतोय. सुंदर कमबॅक करतोय तो कैफ. आपल्या गोलंदाजीवरती पावसाचा पुरेपूर फायदा घेतोय कैफ. बॅट्समॅनला रोखून ठेवलंय अक्षय सारख्या मोठ्या अशा फलंदाजाला. पुढे चेंडू खेळण्यास तयार होतोय अक्षय. शॉर्टपिच चेंडू सुंदर चेंडू के बॅट्समॅन येत नाही. चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या मात्र स्थिर राहते. एक चांगली गोलंदाजी बनावी लागेल ती कैफ याची. आपल्या संघासाठी अटोकाट प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे जोपर्यंत अक्षय हा क्रीजवर असेपर्यंत सामना तो एकतर्फी आपल्याकडे खेचू शकतो. त्याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल हे कैफला माहिती आहे आणि त्याचप्रमाणे तो गोलंदाजी करतोय. पुढे चेंडू टाकण्यास तयार होतोय. पुन्हा शॉर्टपिच चेंडू टाकलाय परंतु चेंडू काय बॅट्समॅन आलेला नाही आहे. केवळ एकच धावेवर समान मला लागतंय ते संतोष संघाच्या अक्षयला आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 4. आव्हान मात्र छोटं असलं तरी सामन्यामध्ये नक्कीच रोमांच येणार आहे कारण पावसाचं आगमन हे जोरात झाले असल्यामुळे नक्कीच सामना हा प्रेक्षकांना चांगला पाऊस मिळणार आहे. पुढे चेंडू कैफचा. आता चेंडूवर चांगला हेलिकॉप्टर मारलेला आणि हा षटकार अजिंक्यच्या बॅटमून निघालेला हा षटकार. चेंडू आणायचा आहे. जे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी कृपया चेंडू घेऊन यायचा आहे. क्षेत्ररक्षक सुपर किंग संघाचे क्षेत्ररक्षक जे लॉंग ऑफला होते त्यांनी कृपया चेंडू घेऊन यायचा आहे. नवीन चेंडू पंचाने कृपया देऊ नका जोपर्यंत तो क्षेत्ररक्षक चेंडू घेऊन येत नाही तोपर्यंत. एक चांगला षटकार मारला तो अजिंक्यने सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा कैफ आपल्या बॉलिंग तयार. अजिंक्य पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र चेंडू धाव टाकतोय आणि षटक संपतंय. पहिल्या षटकात धावसंख्या झाली ती बिनबाद 10. अशी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती संतोषी संघाकडनं. सलामी आले हे 2 सलामीवीर अक्षय आणि अजिंक्यने याने एक षटकार मारून सामना आपल्याकडे खेचून आणलेला आहे. अशी सुंदर प्रकारची फलंदाजी करतोय तो हा अजिंक्य आणि अक्षय आपल्या संघासाठी. धन्यवाद.
थँक्यू डीजे, थँक्यू. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जो मैदानाकडे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 10. 55 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला संघ सुपर किंग दापोली. संतोष एजन्सी संघ फलंदाजी करताना सलामीची जोडी मैदानामध्ये अक्षय निवाते आणि अजिंक्य पुसाळकर या सलामीच्या जोडीने पहिल्या षटकामध्ये 10 धावा नो लॉस केलेल्या आहेत. आता बस वैयक्तिक कुठे पहिलं संघासाठी दुसरं शतक घेऊन येतोय गोलंदाजी मध्ये गोलंदाज किशोर गुंदेकर. राईट आर्म राऊंड विकेट मारा करणार आहे तो अक्षयसाठी. बघूया अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करणार. 24 चेंडू अजूनही 45 धावांची जरूरत असणार आहे. पहिला चेंडू घेतोय राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय फायनल लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तो पण त्या सहजरित्या एक धाव पूर्ण केले. एका धावेने संघात भर पडते. धावसंख्या वाढते ती 11 वरती. दुहेरी धावसंख्येवरती पोहोचते 11. दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर गुंदेकर गोलंदाजी करणार आहे अजिंक्यसाठी. बघूया अजिंक्य 56. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. किशोर गोलंदाजी करतोय अजिंक्यसाठी. बघूया अजिंक्यच्या बॅटतून षटकार आणि चौकार पाहायला भेटतोय का. नाही शॉर्ट पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जातोय तो पण त्या सहज इथे एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो काय पाहायचा आहे पण एकच धाव भेटणार आहे. एका धावाने संघात भर पडणार आहे. धावसंख्या पोहोचणार आहे ती 12 वरती. दुसरं शतक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजीमध्ये किशोर उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. गुडलेंथ आणि शॉर्ट स्वरूपाचे चेंडू घेऊन येतोय. सुपर किंग संघाकडून उत्कृष्ट प्रकारे काम बजावतोय तो हा किशोर आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो फायनल लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. योगेश दांडेकर स्वतः करणारा स्वतः संघ मालक आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतात एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढणार. धावसंख्या पोहोचते ती 13 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 43 धावांची जरूरत असणार आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी चालते ती संतोष एजन्सी या संघाकडून. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी चालते ती सुपर किंग संघाकडून. 3 चेंडूवरती 3 सिंगल देतोय किशोर आपल्या संघासाठी. महत्वाचं शतक घेऊन येतोय. दुसरं शतक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. चेंडू काही समजत नाही फलंदाजाला. अजिंक्य डॉट स्वरूपात चेंडू खेळून काढतोय. डॉट स्वरूपात चेंडूने संघाची धावसंख्या अजूनही तिथेच रोखून ठेवलेली आहे ती किशोर याने. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू विकेट करायचा होता. इनसाइड एज लागून स्वतः यष्टिरक्षक चेंडू खाली येतोय. फलंदाज बॅट येतो. पहिला ब्रेक तो भेटतो अजिंक्यच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या आहे ती 13 वरती. एक फलंदाज बाद 13. 5 चेंडूंचा खेळ झाला. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या त्या किशोराने. उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी सुपर किंग संघासाठी. जो दुसरं शतक प्रगतीपथावरती आला होता किशोर त्याने उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी केले. चला थँक्यू डीजे, थँक्यू. पुन्हा एकदा जो मैदानाकडे पहिला ब्रेक तो भेटला. अजिंक्य पुसाळकर डगआउट मध्ये परतल्यानंतर त्याची जागा समासाठी नवीन फलंदाज येतोय तो अमय पवार. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे. त्याच्या बॅटेतून मागच्या सामन्यामध्ये 3 ते 4 षटकार पाहायला भेटले होते तोच अक्षय पुन्हा एकदा फलंदाजीला असणाऱ्या 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये. बघूया शेवटच्या चेंडू ते षटकार येतोय. सिंगल होतं दुहेरी येते की फलंदाज बाद असणार तेही पाहायचं आपल्याला की किशोर डॉट स्वरूपात चेंडू टाकतात. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च करून एका फलंदाजाला डगआउटमध्ये परतवलं. तो किशोर उत्कृष्ट प्रकारे गोलंदाजी करतोय सुपर किंग संघाकडून. वैयक्तिक कटाने पहिल्या संघासाठी दुसरं शतक घेऊन आलेला किशोर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. बघूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे घेऊन येणार आहे तो अमय याला. बघूया अमय कशा प्रकारे फलंदाजी करणार शेवटच्या चेंडूवरती. नाही शॉर्ट पिच चेंडू विकेट करायचा होता. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. शतक संपतंय. 2 षटकाच्या संपल्यानंतर संघाची धावसंख्या आहे ती 13. आता 6 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात त्या किशोरने. षटक संपतंय. आपण तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे. पुढील सामन्याचं समालोचन करतील ते आमचे मित्र विलास मोरे.
थँक्यू आकाश. चला पुन्हा एकदा दापोलीच्या ऐतिहासिक मैदानात जाऊया. चाललेला सामना सुपर किंग विरुद्ध संतोषी क्वालिफाईड 2. यामध्ये जो सामना जिंकेल, संघ जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये दापोली फायटर या संघासोबत खेळणार आहे. दापोली फायटर हा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. बघूया या दोन संघामधला कोणता संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतो. तो समोर असणार आहेत दोन दिग्गज फलंदाज अक्षय आणि अमय, आणि तेवढाच समोर गोलंदाज आयकॉन कैफ. 12 चेंडू टाकून झालेत आणि धावसंख्या झाले ते 13. एक फलंदाज जो डकॉरमध्ये पडला तो अजिंक्य, यांनी सुरुवात मात्र चांगली केली होती. आपल्या संघासाठी एक षटकार मारला होता, परंतु अक्षयला अजून मात्र काही सूज सापडत नाहीये. प्रयत्न चालू आहेत. वैयक्तिक दुसरं संघात तिसरा घेऊन आला तो कैफ. पहिला चेंडू अक्षयला जोरात चेंडू टाकला होता. एक चांगला चेंडू म्हणावा लागेल तो कैफ याचा, आणि त्याच्यावरती 2 धावा मिळतात त्या संतोषी संघाला. धावसंख्या होती 15. एक सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल कैफची. पुरेपूर पावसाचा फायदा घेतो आणि त्याच पद्धतीने जी त्यांच्यासाठी आवश्यक अशी गोलंदाजी पाहिजे त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. की त्याला माहिती आहे की समोर चेंडू टाकला तर अक्षय नक्कीच षटकार मारू शकतो, त्याप्रमाणे शॉर्ट पिच चेंडू टाकतोय आणि त्याला मोठी फटके खेळण्यास देत नाही. तोच गोलंदाज कैफ पुन्हा एकदा बॉलिंग तयार असणार आहे. कैफ समोर चेंडू, आता मात्र फुलटो चेंडू, खराब चेंडू म्हणावा लागेल आणि त्याचा फायदा घेतलाय तो अक्षय निवातीने. आयकॉन खेळाडू आहे जो संतोषी संघाचा, आणि आता मात्र पाऊस थांबलाय. असं वाटतंय की आता पाऊस संतोष एजन्सी संघाच्या दिशेने आहे. सामना आपल्याला दिसतोय तो पलटतोय आणि जातोय तो फोन साईडला, कारण मगाशीच्या 2 षटक पाहिले त्यावेळी संपूर्ण सामना हा सुपर किंगच्या साईडला होता. आता मात्र जो जातोय तो संतोष एजन्सी संघाकडे, कारण पाऊस हा थांबलेला आहे आणि जोपर्यंत अक्षय निवाते हा क्रीजवरती आहे तोपर्यंत सामना हा संतोषीकडे असणार आहे. हे ती सर्व प्रेक्षकांना म्हणून माहिती आहे आणि त्याचीच अर्थ जोपर्यंत अक्षय आहे तोपर्यंत प्रेक्षक नक्कीच त्याची फलंदाजी बघण्यासाठी ते आतुर असतील. आणि आजपर्यंत एवढ्या टुर्नामेंट झाल्या त्यामध्ये आपण नक्कीच अक्षयची फलंदाजी बघितली असेल की जेवढ्या जोरात पाऊस होता आणि तेवढ्याच जोरात त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. असा अक्षय निवाते मॅच बॉल दिलेला आहे आपल्याला, मॅच बॉल आहे. आता जो षटकार मारलाय तोच चेंडू दिलेला आपल्याकडे. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. अक्षय स्ट्राईक एंडला असणार आहे तर बोलत असणार तो कैफचा चांगला समाचार घेतला तो अक्षयने. पाऊस मात्र थांबला आहे. बघूया कशा प्रकारे पुढचा चेंडू टाकतो तो कैफ. आपला रन चुकतो आणि थांबतोय. त्याला माहिती आहे की अगोदरच्या चेंडूवरती एक लांब षटकार मारला होता तो अक्षयने समोरच्या दिशेला. तोच अक्षय आता खेळण्यास तयार होतोय. धावसंख्या झाली ती 21. पुढा चेंडू टाकण्यास तयार कैफ समोर अक्षय. आता मात्र चेंडू
पाण्यात पडून बॅटवर व्यवस्थित येत नाहीये, केवळ एकच धाव मिळते. एक चांगलं कमबॅक करतोय तो आपल्या गोलंदाजीवरती कैफ आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 22. आता मात्र पहिल्यांदाच स्ट्राईकला असणार आहे तो अमेय. या कैफच्या या गोलंदाजी कशा प्रकारे फलंदाजी करतो. अगोदरच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. तोच अमेय आता फलंदाजी तयार होतोय आणि चांगला चेंडू बनावा लागेल. कैफ याचा एक धाव तो मात्र सहज पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु अक्षय अमेयला थांबवतो. एकच धाव समाधान मानावं लागतंय ते संतोषी संघाला. या एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 23. 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर किंग संघाने. आणि हे चेस करताना संतोषी संघाचा एक सलामीवीर डॉकआउटमध्ये परतला आहे परंतु अक्षय निवाते जोपर्यंत अजून स्ट्राईक एंडला आहे तोपर्यंत नक्कीच सामना हा पलटू शकतो. शॉर्टपिच चेंडूचा चांगला समाचार गेलाय. मिड विकेटला चेंडू जातोय. काही बॉल खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एकच धाव मिळते अक्षयला आणि संघाला. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 24. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असणार आहेत. एक चांगलं कमबॅक केलंय ते कैफ याने आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा आपल्या बॉलिंग तयार होतोय. आता मात्र सुंदर टाकला चेंडू. बघूया पंच याच्यावरती काय डिसिजन देत आहेत ते. स्वर चेंडू 1 बाउन्स. गोलंदाजाला वॉर्निंग दिली जाते. एकूण 2 धाव मिळत आहेत. धावसंख्या होते ती 26. अजूनही या षटकाला एक चेंडू शिल्लक असणार आहे. पाऊस मात्र पूर्णपणे थांबलेला आहे. बघूया आता अक्षय कशा प्रकारे फलंदाजी करतो तो. आता मात्र समोर मला चेंडू बघा झेल होतो का आणि किशोर बॉल खाली येतोय आणि सुंदर झेल पकडलाय तो किशोरने आणि अक्षय डॉकआउट मध्ये पडतोय. आता मात्र नक्कीच सामन्यामध्ये रोमांच असणार आहे कारण सलामीवीर अक्षय आयकॉनला डॉकआउट मध्ये पाठवलंय. धावसंख्या झाली 26. आता मत डीजे आता मात्र फिनिशर जो संतोषीचा फिनिशर आहे मनोज मोहिते फलंदाजीला येतोय कारण आपण अगोदरचा सामना पाहिला त्यामध्ये मनोज मोहितेने एक चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला क्वालिफायर 2 मध्ये घेऊन गेला होता. तोच मनोज मोहिते आता आपला पाहायला मिळतोय. मनोज मोहिते आणि समोरचा गोलंदाज राफिद. बघूया राफिद कशा प्रकारे गोळी करतो मनोजला. मनोजने गोलंदाजी मात्र सुंदर केली आपल्या संघासाठी. आता फलंदाजीची वेळ आली आहे. बघूया फलंदाजी कशा प्रकारे करतो तो हा. धाव संख्या झाली 26. अजूनही 12 चेंडू शिल्लक असणार आहे. 12 चेंडू आणि 30 धावा. अजूनही सामना हा खूप लांब आहे. 15चा एव्हरेज खेळावं लागणार आहे ह्या 2 फलंदाजांना. राफिद राईट आर्म देखील मारा करणार आहे. वैयक्तिक पहिलं व संघातर्फे 64 घेऊन आलाय तो राफी. समोर अमय. बघा कशा प्रकारे सामना
पहिला चेंडू समोर मारला बघाची किशोर बॉल खाली येतोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल किशोर कडनं त्याने आणि बघूया रनआउट मिळतो का आणि मनोज सारख्या खेळाडूला रनआउट सोबत बाद व्हावं लागतंय. खराब कॉलिंग म्हणावी लागेल या दोघांकडनं होते आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते किशोरचं नक्कीच चौकार गेला असता परंतु त्याच्या या क्षेत्ररक्षणामुळे दाद द्यावी लागेल आणि जो मागच्या मॅचचा फिनिशर होता त्याला ढकलले परतावं लागले. आता मात्र नक्कीच मॅच मध्ये रोमांच येणार कारण असला जास्त वेळ जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. चला न्यू बॅटर लगेच चला फायनल मॅच होणं बाकी आहे अजून. राहुल आंबेकरनं आता पाठवलं गेलेलं आहे परंतु एक चांगला आपल्याला आणि अंपायरांचा इशारा देखील इम्पॅक्ट प्लेयर राहुल आंबेकर आलेले आहेत. अकरा बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना आपण राहुल आंबेकर यांना बघतोय. नॉन स्ट्राईकला ते असतील आता स्ट्राईकला अमेय पवार आहेत. त्या अमेय पवार ज्या दोघांमधलं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग देखील बघायला मिळालं होतं. क्रॉस द लाईन खेळतायत शॉर्ट फाईन लेग या ठिकाणी तैनात नव्हते परंतु कीपर स्वतः गेले तिथे आणि केवळ एक रन मात्र मिळणार आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 28 धावांची आवश्यकता आहे. ही मॅच मात्र संतोष एजन्सी आणि त्याचबरोबर सुपर किंग्स दापोली या दोन संघांमध्ये खेळली जाते. सेकंड क्वालिफायरची मॅच इथून जिंकणारा संघ सरळ मात्र अगदी फायनलचं तिकीट बुक करणार आहे आणि दापोली फायटर्स या टीमच्या विरोधामध्ये ते खेळताना नक्कीच दिसू शकणार आहेत. 10 बॉल 28 रन्स पाहिजेत. इथे खोलवरचा बॉल राहुलच्या बॅटमधून एक सरळ स्ट्रोक आहे. तीर की तरह सीधा 6 रन. आणि आता सिक्सर ठोकलेला आहे. राहुल आंबेकरला संधी मिळाली ॲज अ इम्पॅक्ट म्हणून त्यांना देखील या ठिकाणी मॅच मध्ये पाठवले गेले. सो इम्पॅक्ट आल्यानंतरला पहिल्याच बॉलवरती त्यांनी दाखवलं की इम्पॅक्ट म्हणून मला का या मॅच मध्ये या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे. कारण पुढचा बॉल असेल यावेळेला फुल टॉस दिलेला आहे. फुल टोल वसूल केला जातोय की काय तिथे मात्र काय घडलंय. राहुल आणि राहुलच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक आक्रमक स्ट्रोक आहे. 6 रन्स मिळतील याही बॉलवरती. षटकार. संघाचा स्कोर का 40 या आकड्यावरती जाऊन आता पोहोचले. 40 रन स्कोर वरती जिंकण्यासाठी आता 16 धावांची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल मध्ये पाहिजेत. 8 बॉल आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलात तर 16 धावांची गरज आहे. त्याचबरोबर पुढचे 2 चेंडू शिल्लक आहेत. याही वेळेला अगदी बल्ला फिरला आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि आता मात्र
आणि इथे मात्र फलंदाज राहुल आंबेकर आहेत, यांना परतावं लागते. 2 मोठे प्रहार केलं. मी तरी म्हणतोय की एक कुठेतरी चुकीचं क्रिकेट आहे. 2 मोठे प्रहार झाले, 2 सिक्सेस आले. तुम्ही अगदी स्ट्राईक रोटेट करू शकले असतात. एक सिंगल घेत असताना आम्ही यांना देखील स्ट्राईक देऊ शकले असतात, परंतु नाही. 2 मोठे प्रहार झाले, त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये एकच ध्येय होतं की हा तिसरा देखील मोठे श्लोक ते खेळतील आणि पुन्हा एकदा सिक्सेस पाहायला मिळू शकतील का, तो तसं नाही आहे. गोलंदाज देखील तेवढेच चतुर आहेत राफेद. स्कोअरबोर्ड आता 40 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 4 महत्वाचे फलंदाज देखील बाद, ज्याच्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर राहुल आंबेकर देखील या बॉलवरती बाद झालेले आहेत. 3.5 पर्यंत 5 ओव्हरपर्यंतचा खेळ झालाय. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आपण बघतोय केवळ आणि केवळ 1 रन्स मात्र घेतलेले आहे. आणि काय घडणार आहे तिथे, षटक क्रमांक 4चा खेळ आता संपलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता आहे. रसिक प्रेक्षक कुठे जाऊ नका. या 6 बॉल नंतरला कोणता संघ जिंकणार हे कळेल, पण तो जिंकण्यानंतरला लगेचच पुढची ग्रँड फिनालेची मॅच आहे. अंतिम मुकाबला या संपूर्ण स्पर्धेमधला काही वादच ठेवला जाईल. तुम्ही स्पोर्ट्स स्ट्रीम या चॅनल वरती नक्की जोडले जा. तुमचं देखील मनापासून स्वागत. आता जशी जशी ही मॅच अगदी शेवटाकडे जाते ना, तशी तशी रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आपल्याला दापोली मान्सून प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळू शकेल. 6 बॉल 15ची गरज. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. आपल्या गोलंदाजाला फक्त गोलंदाजीसाठी पाचारण करा. टीम मीटिंग करू नका, कारण वेळ खूप कमी आहे. कारण तुमच्यामधल्या एका कोणत्या तरी संघाला अंतिम फेरीस मॅच देखील खेळायचे, त्याच्यामुळे फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या. सहा बॉल 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती एका बॉलरला पाठवलं गेलं. थोडंसं गोलंदाजीमध्ये बदल आहे. संपूर्ण मागच्या सगळ्या मॅचेस अभि पवार यांना बघितले आणि इथे गोलंदाजीमध्ये थोडा बदल केलाय. असद यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. नवीन गोलंदाज आहे, त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही त्यांनी षटक टाकलं नव्हतं. आता या महत्वाच्या मॅच मध्ये ते 6 बॉलमध्ये 15 धावा डिफेंड करतील का हे देखील पाहावं लागेल. आता या असद यांना हिरो बनण्याची संधी मोठी आहे. आपल्याला या मॅच मध्ये हिरो बनायचं असेल तर या 15 धावा अगदी तुम्हाला डिफेंड करावे लागतील. 100% या खेळाडूकडे देखील ती विद्वत्ता राहिलेली आहे. समोर बॅटिंग मार्क वरती आजो फलंदाज आहे सौद नांदगावकर, अगदी पालगड सोंडेकर सारख्या गावाकडून बिलॉंग करणारा, सोंडेकर सारख्या गावाकडनं बिलॉंग करणारा हा जो फलंदाज आपण बघतोय. सौद नांदगावकर पहिलाच बॉल ते खेळतील. या वेळेला रनर मध्ये होता लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. हवाई सबर छरन पहिल्याच बॉल वरती असतच्या अगदी एक विध्वंसक स्ट्रोक होता. काही फटका पाहायला मिळाला इथे सौद नांदगावकर यांचा. पहिल्या बरोबर सिक्सर ठोकत असताना इरादा स्पष्ट केलाय. संतोष एजन्सी बनाम हा सामना सुपर किंग्स दापोली या 2 संघांमध्ये आपल्याला बघायला मिळतोय आणि सेकंड क्वालिफायरची मॅच आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. याच्या नंतरला अंतिम मॅच फायनलची मॅच देखील खेळवली जाईल. दापोली फायटरचा संघ मात्र तयार असेल, आतुरतेने वाट बघेल की कोणता संघ त्यांच्यासोबत खेळेल. यावेळेला असत नाता हा बॉल मात्र चांगला टाकलाय आणि इथे मात्र धावचित होत असताना आपण जर पाहायला गेलं तर
जे सौद नांदगावकर आहेत यांना मात्र बाहेर जावं लागणार आहे. स्कोरबोर्ड आता सिरावलेला 47 जिंकण्यासाठी अजून 4 बॉलमध्ये 9 रन्स पाहिजेत. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 56 धावांचा त्यांना पाठलाग करायचा आहे. कोणता संघ जिंकणार आहे, संतोष एजन्सी की सुपर किंग्स दापोली? आता दोन्ही टीमचे जे समर्थक आहेत ना, चला वेळ जाणार नाही फार याची काळजी घेऊयात. बॅटर चला लगेच, चला लवकरात लवकर न्यू बॅटर आपण मैदानाकडे जायचंय. आदिल यांना देखील आता पाठवलेला आहे. 4 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे आणि समोर अमेय पवार अजून देखील या विजयाच्या अगदी मधोमध उभे आहेत. अमेय पवार आहेत तोपर्यंत संपूर्ण सामना मात्र संतोष एजन्सी या टीमकडे नक्कीच असू शकेल. तर समोर गोलंदाजी मार्कवरती असणारे असद इथे एक चमत्कार करून दाखवतील का? कारण इथून जिंकणारा सरळ मात्र फायनलसाठी फायनलच्या फेरीमध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळू शकेल. सुपर किंग्स दापोली की संतोष एजन्सी, दोन्ही अगदी बलाढ्य संघ पाहायला मिळालेला पुढचा बॉल आहे. रडार मध्ये होता आणि इथे अमेय पवार यांच्या बॅट मधून अगदी दर्जेदार स्ट्रोक, षटकार. तीन बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच मुठीमध्ये आहे. एक चांगला बॉल मॅचचं रूप बदलू शकतो. असद गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि इथे मात्र एक विनिंग स्ट्रोक आलेला आहे. अमेय पवार सामना मात्र जिंकून दिलेला आहे आणि काय सेलिब्रेशन आपल्याला बघायला मिळते. संतोष एजन्सी हा संघ आता आपण बघतोय तर अंतिम फेरीसाठी क्वालिफाय झालेला आहे. अभिनंदन संतोष एजन्सी टीम. आता ऑफिशियली झालेला आहे. फायनलची मॅच मात्र खेळवली जाईल दापोली फायटर्स बनाम संतोष एजन्सी. आपण पाहताय दापोली मान्सून प्रीमियर लीग 2025 सीझन 1 आणि सीझन 1 चे 2 फायनलिस्ट मिळालेले आहेत. संतोष एजन्सी विरुद्ध दापोली फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. दोन्ही टीमना आपण शुभेच्छा देतोय. धन्यवाद. संतोष एजन्सी ऑल प्लेयर आपण तिथेच थांबायचं आहे. लाईनअप करून घ्या. संतोष एजन्सी आपले जे प्लेयर्स आहेत आपण तिथेच लगेच लाईनअप करून घ्यायचं आहे. मैदानामध्ये टॉस होणार आहे विकेटवरती. आणि त्याचबरोबर या ज्या चेअर आहेत आपण जी छोटी मुलं बसलेली आहेत त्या सर्वांना विनंती